नवरात्रोत्सवाचं निमित्त साधून त्या ठिकाणी जनजागृती करण्याचं काम गावोगावची मंडळी ही करत असते. देवी दुर्गेचा हा जागर गावोगावी होत असतानाच विठ्ठलनगरमधील नवतरुण दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीचा देखावा त्या ठिकाणी करत असतात आणि या वेगवेगळ्या पद्धतीच्या देखाव्यामध्ये त्या ठिकाणी जनजागृतीचं त्यांनी काम केलेलं आहे. गेल्या वर्षी या विठ्ठलनगरमधील नवतरुण मित्रमंडळाने जो काही देखावा केला होता आपण सर्वांनी पाहिला असेल आणि तो म्हणजे ट्रेनचा. या ट्रेनच्या देखाव्यातून त्यांनी त्या ठिकाणी जनजागृती करण्याचं काम केलं होतं. जे रेल्वेचे अपघात होतात आणि रेल्वेचे जे काही नियम आहेत हे रेल्वेचे नियम त्या ठिकाणी देखाव्यातून त्यांनी सांगितले होते. आणि यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण होत असताना या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही जाज्वल्यपूर्ण इतिहास आहे हा जाज्वल्य इतिहास मांडण्याचं काम या विठ्ठलनगरमधील नवतरुणांनी केलेला आहे आणि त्याच देखाव्याला आज आपण भेट देत आहोत. पाहूया, हा जो देखावा आहे हा पावनखिंडीचा देखावा आहे. स्वयंभू नवरात्रोत्सव मित्रमंडळाने जो काही देखावा उभा केलेला आहे या देखाव्याला आपण सर्वजणांस भेट देणार आहोत. पावनखिंडीचा इतिहास, पावनखिंडीची लढाई. या पावनखिंडीच्या इतिहासाकडे जात असताना आपण सुरुवातीला जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे हा आपला सर्वांना अभिमानास्पद आहे. या पावनखिंडीच्या इतिहासापूर्वी आपल्याला एक गोष्ट महत्त्वाची लक्षात येईल, ती म्हणजे अफजलखानाचा वध. छत्रपती शिवाजी महाराजांनी 10 नोव्हेंबर 1659 अफजलखानाचा वध केला आणि आदिलशहा चिडला. या आदिलशहाने छत्रपती शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी त्या ठिकाणी त्याचा सर्वात बलाढ्य असा सरदार तो म्हणजे सिद्दी जोहर, या सिद्दी जोहरला पाठवलं. प्रचंड सेना दिली सोबत आणि या प्रचंड सेनेने सिद्दी जोहर 1660 महाराष्ट्रावर चाल करून आला आणि या महाराष्ट्रावर चाल करून आल्यानंतर त्यांनी महाराष्ट्राचं खूप नुकसान केलं. महाराज पन्हाळगडाच्या आश्रयाला गेले आणि पन्हाळगडाच्या आश्रयाला त्या ठिकाणी महाराज राहिले आणि ह्या सिद्दी जोहरने मात्र पन्हाळगडाचा जो काही वेढा दिला हा अत्यंत कडक असा वेढा दिला. या कडक वेढ्यामध्ये महाराज अडकून पडले आणि जुलैपर्यंत महाराज या वेढ्यामध्ये अडकून पडलेले होते. महाराजांच्या लक्षात आलं की आपण या गडावर जास्त काळ राहणे उचित नाही आहे आणि मग महाराजांनी एक योजना आखली आणि त्या योजनेनुसार त्यांनी सिद्दी जोहरशी तहाची बोलणी केली. आता या सिद्दी जोहरशी तहाची बोलणी करत असल्यामुळे त्या ठिकाणी सिद्दी जोहर आणि सिद्दी जोहरचे जो काही पहारेकऱ्यांचा जो काही समूह होता हे पहारेकरी थोडे गाफील झाले आणि 12 जुलैची रात्र होती. 12 जुलैच्या रात्री त्या ठिकाणी महाराजांनी योग्य वेळ साधली. प्रचंड पाऊस होता आणि या 12 जुलै 1660च्या रात्री महाराजांनी त्यांचंच हुबेहूब अशी असलेली प्रतिकृती, त्यांच्यासारखा दिसणारा सेम टू सेम असा त्या ठिकाणी शिवा काशीद जो होता या शिवाजी काशीदला त्या ठिकाणी महाराजांचा गणवेश त्या ठिकाणी चढवण्यात आला. शिवा काशीद आणि छत्रपती शिवाजी महाराज हे गडावरनं निघाले. रात्रीच्या समयाला अत्यंत प्रचंड असलेल्या या पावसामध्ये महाराजांनी त्या ठिकाणी शिवा काशीद आणि त्या सगळ्या मंडळींना जो काही निरोप दिला असेल किंवा त्यांचा जो काही निरोप घेतला असेल ते प्रसंग आठवूनच आज आपल्या अंगावर काठा येईल. त्यानंतर शिवा काशीद होता, या शिवा काशीदला त्या ठिकाणी मारलं गेलं. मात्र या सिद्दी मसूदने छत्रपती शिवाजी महाराजांचा पाठलाग सुरू ठेवला. घोडखिंडीपर्यंत हा सगळा पाठलाग चालू होता आणि घोडखिंडीमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी बाजीप्रभू देशपांडे, बांदलसेना यांच्या लक्षात आलं की आपल्याला या ठिकाणी सिद्दी मसूदचं सैन्य आहे हे निश्चितपणे गाठणार आणि ती वेळ जी होती ही वेळ काहीतरी वेगळं असं संकट त्या ठिकाणी स्वराज्यावर येणार होतं आणि म्हणून बाजीप्रभू देशपांडेंनी छत्रपती शिवाजी महाराजांना विनंती केली आणि या विनंतीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी विशाळगडाला जवळ करायचं, विशाळगडावर जायचं, तोफांची जी काही इशारत आहे ही इशारत द्यायची आणि मग त्यानंतर बाजीप्रभू देशपांडे आणि जे सैन्य आहे या सैन्याने ही घोडखिंड सोडायची. जोपर्यंत महाराज गडावर जात नाही तोपर्यंत ह्या घोडखिंडीमध्ये पाय लावून जीवाची बाजी लावून त्या ठिकाणी लढाई करायची. या एकाच उद्देशाने त्या ठिकाणी बाजीप्रभू देशपांडेची सेना, बांदल सेना त्या ठिकाणी पाय ठेवून उभी राहिली आणि सिद्दी मसूदच्या सैन्याला त्याने त्या ठिकाणी महाराज जोपर्यंत गडावर जात नाही तोपर्यंत रोखून धरलं. बाजीप्रभू देशपांडेंनी अंगावर अनेक जखमा झेलल्या, त्या ठिकाणी वार झेलले. जोपर्यंत महाराज गडावर गेल्याची इशारत कानात ऐकू येत नाही तोपर्यंत हे लढवय्ये लढत राहिले.
आणि म्हणून या खिंडीला त्या ठिकाणी पावनखिंड असं म्हणतात. जर आपण बघितलं तर या पावनखिंडीचा इतिहास आपल्याला या ठिकाणी दिसतोय. हे पावनखिंडीची जी काही दरी आहे, या दरीमध्ये सेम टू सेम दरी निर्माण करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी मावळे आहेत. जो काही पावनखिंडीचा देखावा आहे, हा देखावा उभं करण्यामध्ये कोणत्याही पद्धतीची कसूर न करता या सर्व नवरात्रोत्सव मित्रमंडळाने काम केलेलं आहे. आणि हा देखावा निश्चितपणे आपणा सगळ्यांना एक प्रेरणा देणारा असा आहे. महाराज लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा मात्र जिवंत राहिला पाहिजे. आणि अशा पद्धतीचं ते साकडं, ते गारानं महाराजांना ऐकावंच लागलं. आणि याच ठिकाणी ही जी घोडखिंड आपल्याला दिसते, या घोडखिंडीच्या ठिकाणी ज्या ठिकाणी बाजीप्रभू देशपांडे आणि बाजीप्रभू देशपांडेचं सैन्य, त्यांचा भाऊ आणि बांदल सेना, या बांदल सेनेने ही जी काही घोडखिंड आहे, ही घोडखिंड अशा पद्धतीने लढवली की जोपर्यंत महाराज गडावर पोचल्याची इशारत होत नाही, तोफ होत नाही, तोपर्यंत ते आपल्या प्राणाची बाजी लावून त्या ठिकाणी लढत राहिले. आणि तो लढाईचा इतिहास म्हणजे हा घोडखिंडीचा इतिहास आपणाला आज या ठिकाणी विठ्ठलनगरमधील हे जे आपले स्वयंभू मित्रमंडळाचे जे काही मावळे आहेत, सहकारी आहेत, या सर्वांनी उभारलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण होत असताना अशा पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा साक्षात्कार, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जिवंत करण्याचं काम या ठिकाणी या सर्व तरुणांनी केलेलं आहे. आणि या तरुणांच्या कार्याला खरोखरच एक दाद द्यावी अशीच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अशा पद्धतीनं सार्वजनिक समारंभातून, सार्वजनिक उत्सवातून जनतेसमोर आणण्याचं काम या सर्व शिवप्रेमींनी केलेलं आहे. आणि म्हणून ही सर्व तरुण मंडळी आहे, ही कौतुकास पात्र आहे. आपण जर बघितलं तर घोडखिंडीचा जो काही इतिहास आहे, हा जिवंत करण्याचं काम या ठिकाणी आपल्याला दिसतंय. तंतोतंत घोडखिंडीचं त्या ठिकाणी उभारणी आहे, ही उभारणी या तरुणांनी केलेली आहे. या ठिकाणी घोडखिंड म्हणजेच काय, तर ज्या ठिकाणी फक्त घोड्याला जाण्यापुरती जागा होती, दोन्ही बाजूने उंच कडे, आणि मधना जी काही जागा होती ती फक्त त्या ठिकाणी घोडाच जाऊ शकत होता, आणि म्हणून तिचं नाव घोडखिंड होतं. पण या घोडखिंडीला पावनखिंड करण्याचं काम बाजीप्रभू देशपांडे, त्यांचे बंधू आणि बांदल सेना, या बांदल सेनेने केलं. आणि हीच घोडखिंडीचं तंतोतंत या ठिकाणी देखावा आपल्याला या विठ्ठलनगरमधील तरुणांनी उभा केलेला आहे. जर आपण पाहिलं तर या ठिकाणी घोडखिंडीचा हा जो काही भाग आहे, हा आपल्याला दिसतो अत्यंत अवल असा, अरुंद असलेला हा भाग आहे, उंच असा कडा त्या ठिकाणी आहे. आणि या घोडखिंडीमध्ये आपल्या सर्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी जी काही दुश्मन सेना आहे, शत्रू सेना आहे, ही अडवून ठेवली आणि नैसर्गिक साधनांचा वापर केला, दगडांचा वापर केला असेल त्या ठिकाणी. आणि हा जो काही घोडखिंडीचा इतिहास आहे, हा आपणाला या ठिकाणी दिसतोय. समोर जर आपण पाहिलं तर या ठिकाणी काही सैनिक उभे केलेले आहेत. स्वतः त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर एका सिनेमामधला बाजीप्रभू देशपांड्यांचा जो काही चेहरा आहे, हा चेहरा आपणासमोर दिसतोय. आणि तो चेहरा जर आपण पाहिला तर उग्र असलेला असा चेहरा आणि अंगात वीरश्री संचारलेला असा बाजीप्रभू देशपांडेंचा त्या ठिकाणी प्रतिकात्मक चेहरा आपल्याला दिसतोय. आणि मग सगळी जी काही बांदल सेना आहे, ही बांदल सेना आपल्याला दिसते. या ठिकाणी ही जी काही संपूर्ण घोडखिंड आहे, ही घोडखिंड प्रत्येकाला, प्रत्येक महाराष्ट्रीयनाला, भारतीयाला एक स्फुरण देणारी अशी आहे. आणि म्हणून हा जो देखावा आहे, हा देखावा आपल्याला पाहत असताना तंतोतंत घोडखिंडीचा इतिहास आपल्या डोळ्यासमोर उभा राहील. आणि अशा पद्धतीचा इतिहास डोळ्यासमोर उभा राहिल्यानंतर आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या सहकार्यानं निश्चितपणे नतमस्तक होऊ त्या ठिकाणी. आणि म्हणून हे जे कार्य आहे, या तरुणांनी उभं केलेला हा जो काही देखावा आहे, हा आजच्या घडीला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण होत असताना निश्चितच आपणा सगळ्यांना भूषणावं असं आहे. आणि म्हणून या सर्वांचं निश्चितपणे आपण कौतुक करूया. या देखाव्याला पुढील काही दिवसांमध्ये आपण सर्वांनी भेट द्यावी. आणि हा जो देखावा आहे, ही जी घोडखिंड आहे, ही जी पावनखिंड आहे, ही पावनखिंड आपण सर्वांनी पाहावी एवढीच आपणाला विनंती आहे. या सर्व तरुणांच्या या कार्याला सलाम, तरुणांना शाबासकी, त्यांचं कौतुक. आणि आपण जर या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर निश्चितपणे या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. या पावनखिंडीच्या देखाव्याच्या निमित्ताने किंवा हा देखावा उभा करण्यामध्ये या सर्व
गावातील तरुणांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. ही संकल्पना कशी आली, या संकल्पनेचं मूर्त स्वरूप कसं झालं, याविषयी आपणाला या पावनखिंडीच्या देखाव्याची थोडक्यात माहिती सांगण्यासाठी रायगडभूषण या ठिकाणी या विठ्ठलनगर गावचे रायगडभूषण शाहीर गोविंद शिंदे या ठिकाणी आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपण या सर्व पावनखिंडीचा जो देखावा आहे याची पार्श्वभूमी या ठिकाणी आम्हाला सांगावी. 2022मध्ये आपल्या तरुणांनी एक संदेश दिला होता असा की व्यसनमुक्ती आणि आपण आपल्या जीवनामध्ये आपण की रस्त्याने चालत असताना आपण कसे चालायला पाहिजे, आपण रस्ते कसे क्रॉस करायला पाहिजे, असा एक भावनिक संदेश दिला होता. आणि त्यांनी एक कोकण रेल्वेचा असा देखावा सादर करून आपल्या संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये त्याच्यामुळे मनं जिंकली होती लोकांची. परंतु हे सगळं करीत असताना यावर्षी आमची चर्चा होत होती की आपण ह्यावर्षी देखावा काय करायचा. परंतु हा एक गाव असा आहे की हा शिवसृष्टीचा गाव आहे. इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास करते. बाजीप्रभूंचा एक देखावा सादर करूया. कारण जर का 1660 साली बाजीप्रभू नसते तर आपल्या ह्या हिंदवी स्वराज्याला वालीच कोण नसता. असा अद्भुत क्षण आपल्या हिंदवी स्वराज्यासाठी बाजीप्रभूंनी पावनखिंड जी लढवली आणि आपल्या प्राणाची आहुती देऊन छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी वाट मोकळी करून दिली आणि ह्या रयतेचा राजा पुन्हा ह्या कोकणच्या सह्याद्रीच्या दरीखोऱ्यामध्ये दौडू लागला. आणि ही भावनिकता त्यांनी मनामध्ये ठेवून आमच्या तरुणाईच्या मनामध्ये अशी एक हे निर्माण झाली की आपण सह्याद्रीचा कडा आणि बाजीप्रभू यांचा देखावा आपण सादर करायचा. आणि हा देखावा सादर करत असताना किमान ह्या देखाव्यासाठी त्यांना 17 ते 18 दिवस सर लागलेले आहेत. आणि पूर्ण गावानीसुद्धा त्याची दखल घेऊन संपूर्ण मुलांची पहिल्या दिवशी पाठ थोपटली असून हा देखावा बघण्यासाठी आतापर्यंत हजारो लोक येऊन गेलेले आहेत.